हेल्लो डिअर स्टुडंट्स, आज आपण आपला क्लास 9चा फर्स्ट चॅप्टर सुरू करतोय, दॅट इज लॉज ऑफ मोशन. लेक्चर थोडंसं मोठं होऊ शकतं, पण गॅरंटी आहे की प्रत्येक कन्सेप्ट क्लिअरच होणार. ठीक आहे. सगळ्यात पहिलं आपण जाणून घेऊ व्हॉट इज मीन बाय मोशन. मोशन कशाला म्हणायचं? आपल्याकडे सगळ्यात पहिला जो क्वेश्चन आला पाहिजे तो काय आला पाहिजे, मोशन कशाला म्हणायचं. आता मोशन ज्यावेळी आपण डिफाईन करायला लागतो त्यावेळी आपल्याला काही गोष्टींची जाणीव असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपण मोशनची कन्सेप्ट नवीन तर नाही शिकत आहे, आपण क्लास 7 पासून ही कन्सेप्ट शिकत आलोय. त्याच्यामुळे आपल्याला मोशनबद्दल थोडंसं तरी माहीत पाहिजे, मोशनचे ॲटलिस्ट टाईप तरी रिकॉल झाले पाहिजे. जर एखाद्या सरळ रेषेत मोशन होत असेल तिला आपण काय म्हणतो, लिनियर मोशन. जर आपण काय म्हणतो, गोल गोल एकाच जागी मोशन होत असेल तिला काय म्हणतो आपण, सर्क्युलर मोशन. तेच आपण बघितलं, घड्याळाच्या खाली लटकणारा पेंडुलम लेफ्ट राईट हालतो ती कोणती आहे, ऑसिलेटरी मोशन. आणि किती नाही म्हटलं, फुलपाखराची या जागेवरून त्या जागेवर, त्या जागेवरून त्या जागेवर डायरेक्शनलेस आहे, तिला आपण काय म्हणतो, रॅन्डम मोशन. पण ह्या सगळ्या मोशनमध्ये आपल्याकडे टॉपिक येतो मोशन कशाला म्हणायचं. मोशन कशाला म्हणायचं, सिम्पली आपण काय सांगतोय, वेन एव्हर देअर इज कंटिन्युअस चेंज, द कंटिन्युअस चेंज in position of an object is known as that object is in motion. काय म्हटलं आपण, ज्यावेळी एखादा ऑब्जेक्ट कंटिन्युअसली त्याची पोझिशन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर चेंज करत असेल, त्याच्या कंटिन्युअस होणाऱ्या चेंजला किंवा त्याच्या कंटिन्युअस चेंज होणाऱ्या पोझिशनला आपण काय म्हणतो, ते ऑब्जेक्ट कसं आहे, मोशनमध्ये आहे. आता हे झालं मोशनबद्दल. यानंतर आपल्याकडे काय, आता आपण हा व्हिडिओ रात्रीच्या वेळी रेकॉर्ड करतोय, त्यामुळे कदाचित तुम्हाला जर डेफिनेशन वगैरे पाहिजे असतील तर व्हिडिओला पॉज करून त्याचा स्क्रीनशॉट नक्की घ्या. ठीक आहे. आता आपण काय बघू, पुढची एक कन्सेप्ट येते आपल्याकडे. आता हे ऑब्जेक्ट जे मोशन करते, तर ऑब्वियसची गोष्ट आहे की नाही, मोशन होत आहे म्हटल्यानंतर ऑब्जेक्ट काय करणार आहे, एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणार आहे. याचा अर्थ जात असताना ते काहीतरी अंतर कापणार आहे. मग याच्यावरूनच आपला पुढचा टॉपिक येतो, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आता डिस्टन्स कशाला म्हणायचं आणि डिस्प्लेसमेंट कशाला, याच्यावरती आपल्याला 2 मार्कचा क्वेश्चन येऊ शकतो. क्वेश्चन काय येतो आपल्याला, डिफरन्शिएट बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. मग आपल्याकडे 2 मार्क मिळवण्यासाठी ॲटलिस्ट 4 पॉईंटचा काय असला पाहिजे, आपल्याकडे डिफरन्स असला पाहिजे. लेफ्ट साईडला आपण काय घेऊ, डिस्टन्स. आपण लिहिता डिफरन्स समजून घेता आपण या दोघांमध्ये काय करू, डिफरन्शिएट तर करू, सोबतच आपण काय करू, या दोन्ही कन्सेप्ट एकदम क्रिस्टल क्लिअर करू. इकडे घेऊ आपण डिस्प्लेसमेंट. आता सगळ्यात पहिलं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा डिफरन्स क्लिअर करण्यापूर्वी आपल्याला ही गोष्ट कळली पाहिजे, डिस्टन्सला आपण मराठीत काय म्हणतो आणि डिस्प्लेसमेंटला आपण मराठीत काय म्हणतो. डिस्टन्स म्हणजेच काय, याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, सरळ याला आपण 2 वेगवेगळ्या ठिकाणांमधलं अंतर म्हणतो. आणि जर आपण डिस्प्लेसमेंट बघितलं तर याला आपण 2 ठिकाणांमध्ये झालेलं काय म्हणतो, विस्थापन. आता हे विस्थापन आणि अंतर ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, यांनाच आपल्याला शिकायचं. सगळ्यात पहिलं आपण काय सांगतो, डिस्टन्सची जर डेफिनेशन विचारली कोणी आपल्याला, व्हॉट इज मीन बाय डिस्टन्स, तर आपल्याला त्याची एक डेफिनेशन द्यावी लागेल. डेफिनेशन म्हणजेच काय, व्याख्या द्यावी लागेल. मग डेफिनेशन काय बनते याची, द लेंथ ऑफ, किंवा असं म्हणू, द ॲक्च्युअल लेंथ. आता ॲक्च्युअल शब्द थोडासा महत्त्वाचा आहे आपल्याकडे. द ॲक्च्युअल लेंथ ऑफ पाथ फॉलोड बाय अन ऑब्जेक्ट फ्रॉम initial to the final point. फायनल पॉईंट म्हणा, डेस्टिनेशन म्हणा, डझंट मॅटर. मग आता आपण काय म्हटले, आता डेफिनेशन तर लिहिले आपण, कशाला म्हटलं आपण डेफिनेशनमध्ये, द ॲक्च्युअल लेंथ ऑफ पाथ फॉलोड बाय अन ऑब्जेक्ट फ्रॉम इनिशियल टू द फायनल पॉईंट. एखादा ऑब्जेक्ट, सपोज हा मार्कर आहे, याला आपण काय केलं, थ्रो केलं. मग हा निघला, ते एक ठिकाण असेल, ह्या ठिकाणाला आपण काय म्हणतो, स्टार्टिंग पॉईंट. हा जिथं जाऊन पडेल त्या ठिकाणाला आपण काय म्हणू, फायनल पॉईंट, किंवा आपण त्याला काय म्हणतो, डेस्टिनेशन पॉईंट. मग स्टार्टिंग पॉईंटपासून डेस्टिनेशन पॉईंटपर्यंत जाताना याने जे अंतर कापलं त्याला आपण काय म्हणतो डिस्टन्स. सगळ्यात महत्त्वाचं
जाताना हा मार्कर हवेत असा वाकडा तिकडा जाऊ किंवा कसाही जाऊ, याने ॲक्च्युअल किती अंतर कापलं त्या अंतराला काय म्हणायचं, डिस्टन्स. तेच आपण आता डिस्प्लेसमेंटची जर डेफिनेशन बघितली तर आपण काय सांगतोय, याला आपण काय म्हणू, द शॉर्टेस्ट पॉसिबल डिस्टन्स. हा एक प्रकारचा डिस्टन्स आहे, फक्त काय, शॉर्टेस्ट पॉसिबल डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फायनल पॉइंट. स्टार्टिंग म्हणा, इनिशियल म्हणा. फायनल पॉइंट म्हणजे आता काय म्हटलं आपण, जर आता याला एक्झाम्पलसह समजून घ्यायचं असेल तर असं समजून घ्या, 2 गावांमधलं डिस्टन्स आहे आपण म्हणू 5 किलोमीटर. पण हे 5 किलोमीटर जाण्यासाठी आपल्याला काय लागतंय, एकतर तो रस्ता वाकडा तिकडा असू शकतो, डोंगराचा असू शकतो, कसाही असू शकतो. पण तो ॲक्च्युअल रस्ता तुम्ही जेवढा चालून जाणार त्या सगळ्या रस्त्याच्या लेंथला आपण काय म्हणतोय, डिस्टन्स. तेच आपण डिस्प्लेसमेंटचं उदाहरण घेतलं. आता ज्या रस्त्याने आपल्याला जायचंय 5 किलोमीटर खूप जास्त वाटतंय आपल्याला, मग आपल्याला कोणीतरी सांगितलं एक शॉर्टकट आहे आणि तो सरळ ह्या दिशेने गेले तर मिळेल. याचा अर्थ आपण काय म्हणू, जो शॉर्टकट मिळाला आणि तो जाणं पॉसिबल पण असलं पाहिजे. असं काय नाही समोर समुद्र दिसतोय आणि तो शॉर्टकट मानून चालेल का. मग आपण काय म्हणतो, जो पॉसिबल असेल आणि शॉर्टकट असेल अशा डिस्टन्सला काय म्हणायचं, डिस्प्लेसमेंट. हा झाला आपल्याकडे डिफरन्शिएट करण्यामध्ये आपला पहिला पॉईंट, दॅट इज डेफिनेशन. सेकंड थिंग, हे डिस्टन्सला कशाने तरी दाखवत असू आपण, डिस्प्लेसमेंटला कशाने तरी दाखवत असू. मग डिस्टन्सला आपण काय म्हणतो, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल डी और स्मॉल डी. डिस्टन्सला आपण कशाने दाखवतो, कॅपिटल डी किंवा स्मॉल डी ने. आणि डिस्प्लेसमेंटला आपण कशाने दाखवतो, ऑलवेज इट इज डिनोटेड बाय एस. डिस्प्लेसमेंटला ऑलवेज कशाने दाखवलं जातं, एस ने दाखवलं जातं. देन आपल्याकडे थर्ड पॉईंट येतो बघा. आपण असं म्हणू, ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून निघलंय. सपोज आपण काय म्हणू, मी इथून एक पाऊल जरी उचलून टाकलं, एक पाऊल सुद्धा जरी टाकलं तरी मी काहीतरी काय केलं, अंतर क्रॉस केलं. म्हणून आपण काय सांगतो, थर्ड पॉईंट येईल आपल्याकडे, डिस्टन्स कॅन नेवर बी झिरो. दॅट इज डी कॅन नॉट बी झिरो. तेच आपण जर डिस्प्लेसमेंटचं उदाहरण घेतलं तर बघा, फॅनचं एक ब्लेड घेतला आपण. फॅनला 3 ब्लेड असतात, त्यापैकी एका ब्लेडवरती आपण काय केलं, एक टिपका लावला व्हाईट कलरचा आणि आपण त्याला गोल फिरायला सांगितलं. थोड्या वेळात काय नोटीस करू आपण, जो आपण टिपका लावलेला ब्लेड होता तो जिथून निघला चक्कर मारून पुन्हा तिथेच येतो. याचा अर्थ तो कुठे गेला का, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, झिरो डिस्प्लेसमेंट. म्हणून आपण काय म्हणू, डिस्प्लेसमेंट कॅन बी झिरो. डिस्प्लेसमेंट झिरो असू शकते. आणि लास्ट पॉईंट येतो आपल्याकडे, तो असतो काय, तुम्हाला जर 5 किलोमीटर जायला सांगितलं, कोणत्या दिशेने जायचे काय काही सांगितलंच नाही, तुम्हाला फक्त 5 किलोमीटर जायचं एवढीच आयडिया आहे. 5 किलोमीटर जाणं ही जर आयडिया असेल आपली, तर आपण सरळ सरळ काय म्हणतो, 5 किलोमीटर जायचं, एक अंतर माहिती आहे, दिशा माहीत नाही. आणि अंतर माहीत असल्यानंतर आपण त्याला काय सांगतो, याच्यामध्ये फक्त एक व्हॅल्यू आहे आपल्याकडे. जर आपल्याकडे फक्त एक व्हॅल्यू असेल तर त्याला आपण काय म्हणतो, डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. आता 7वीला 8वीला आपण ही गोष्ट शिकलेलो असतो. स्केलर कशाला म्हणतो आपण, ज्यावेळी आपल्याकडे फक्त एक व्हॅल्यू असेल तर त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो, स्केलर. तेच आपण डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत बघितलं. मी तुम्हाला मागाशी सांगितलं, डिस्प्लेसमेंट करायचे असेल तर आपल्याला व्हॅल्यू पण मिळेल, किती किलोमीटर जायचे शॉर्टकटने, आणि आपल्याला दिशा पण मिळेल. म्हणजेच आपण काय सांगतो, इथं आपल्याकडे दोन्ही गोष्टी असतील. कोणकोणत्या, इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. जर आपल्याकडे दिशा आणि मॅग्निट्यूड दोन्ही असतील, दिशा आणि व्हॅल्यू दोन्ही असतील, तर त्याला आपण काय म्हणतो, व्हेक्टर क्वांटिटी. तर हा आपल्याकडे काय असेल, स्केलर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला आपल्याकडे काय असेल, हा डिफरन्स असेल. मी एक 5 सेकंद बाजूला होतो, पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, नोट्स लिहायला उपयोगी पडेल. ठीक आहे, आपण आता पुढच्या टॉपिककडे येऊ. आता हा डिस्टन्स डिस्प्लेसमेंटचा टॉपिक जर झाला असेल, सिंपल शीट कन्सेप्ट होते आपल्याकडे. ह्या 2 गोष्टी कळल्या तर पुढचे टॉपिक कळायला खूप सोपे जातील आपल्याला. आता आपल्याला पुढचा एक टॉपिक घ्यायचा आहे, तो असेल आपल्याकडे
व्हॉट इज मीन बाय स्पीड अँड वेलॉसिटी. स्पीड आणि वेलॉसिटी बद्दल जाणून घ्यायचं आपल्याला. बघा आता आपल्याकडे पुढचा पॉईंट येतोय स्पीड अँड वेलॉसिटी. आता स्पीड आणि वेलॉसिटी या दोन्ही टर्म एकमेकाशी रिलेटेडच आहेत. तुम्ही असं म्हणू शकता का दोन्ही एकमेकांच्या रिलेटेड म्हणा किंवा दोन्ही एकच टर्म आहेत, फक्त डिफरन्स काहीतरी येतोय त्यांच्यामध्ये. आता मला स्पीड काढायचं असेल एखाद्या ऑब्जेक्टचा. आपल्या समोरून एखादी भरधाव वेगाने मोटरसायकल टू व्हीलर जाताना दिसते. ती बघितल्यानंतर आपल्या काय लक्षात येतं, आपण म्हणतो अरे बापरे काय स्पीडमध्ये गेला. स्पीडमध्ये गेला म्हणजेच काय, जेवढा स्पीड त्याने मिळवला त्यात होणार काय, त्या स्पीडमध्ये ते व्हेकल काय करणार, काहीतरी अंतर कापून जाणार आहे. सम काइंड ऑफ डिस्टन्स विल बी कवर्ड. आणि दुसरी गोष्ट काय घडणार आहे आपल्याला माहिती आहे. दुसरी गोष्ट काय घडणार आहे, जे अंतर कापलंय ते कापण्यासाठी काय लागणार आहे, काहीतरी टाइम लागणार आहे. म्हणून आपण काय सांगतोय, द रेशो ऑफ डिस्टन्स टू द टाइम इज कॉल्ड ॲज स्पीड. त्याला आपण सरळ सरळ असं सांगू शकतो, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीडचा एक जनरल फॉर्म्युला आहे आपल्याकडे, डिस्टन्स अपॉन टाइम. या फॉर्म्युल्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो. कसं वापरू शकतो, जर आपल्याला स्पीड दिलेला असेल, डिस्टन्स दिलेला असेल तर आपल्याला टाइम काढता येईल. जर आपल्याला डिस्टन्स नसेल दिलेला आणि टाइम आणि स्पीड दिला तरी आपण डिस्टन्स काढू शकतो. आणि जर आपल्याला डिस्टन्स टाइम दिला तर आपण काय काढू शकतो, स्पीड काढू शकतो. ठीक आहे. या फॉर्म्युल्यावरूनच आपल्याकडे एक नवीन फॉर्म्युला बनतो. आता किती नाही म्हटलं तर बघा बरं, एखादं ऑब्जेक्ट निघालं एखाद्या ठिकाणावरून, ए पॉईंटपासून निघालं बी पॉईंटपर्यंत गेलं, तिथं त्याने रेस्ट केला. बी पासून निघालं सी पर्यंत गेलं, परत काय अंतर चालून गेलं. पण हे अंतर जात असताना आपण काय म्हटलं, थोड्या थोड्या गॅपमध्ये अंतर कापलं याने. पण ज्यावेळी आपल्याला कोणतरी विचारतं ॲव्हरेज स्पीड काढा म्हणतं, त्यावेळी काय करायचं असतं, आपण सिम्पली आपल्याकडे ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आहे. ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू जेवढं अंतर गॅपमध्ये जाऊ नये तर कंटिन्युअस जाऊ. आपण काय सांगतोय, टोटल डिस्टन्स अपॉन प्रत्येक ठिकाणी त्याला जेवढा वेळ लागला असेल तो त्याला काय म्हणतो आपण, टोटल टाइम. आणि लास्टला आपल्याकडे येतोय व्हेलॉसिटी. कशाला म्हणायचं व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी कशाला म्हणतो ना आपण, सिंपल भाषेत सांगायचं ठरलं तर, इथं आपण डिस्टन्स घेतलं होतं, इथं आपण डिस्टन्स घेतलं होतं. ज्यावेळी आपण एखाद्या ऑब्जेक्टने केलेल्या डिस्प्लेसमेंटला टाइमने डिवाइड करतो त्यावेळी आपल्याला काय मिळतं, व्हेलॉसिटी मिळते. व्हेलॉसिटी इज नथिंग बट द रेशो ऑफ डिस्प्लेसमेंट टू द टाइम, त्याला आपण काय म्हणतो, व्हेलॉसिटी. तर हे 3 फॉर्म्युले आपल्याला पुढे जाऊन यूज करायचे. त्यांना आपण थोडंसं चांगल्या पद्धतीने लिहून प्रत्येक फॉर्म्युल्याला बॉक्स केला पाहिजे, जेणेकरून फॉर्म्युला पटकन आयडेंटिफाय होण्याला मदत होते वहीमध्ये. ठीक आहे. हे 3 फॉर्म्युले आपल्याला पुढे जाऊन लागणार आहेत. आता ह्या 3 फॉर्म्युल्यांचा यूज करून आपल्याला आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे शीतल नावाच्या गर्लचं. ते एक्झाम्पल आपण काय करू, सोडवायला घेऊ. आता ॲक्च्युअल बुकमध्ये सोडवलेलं आहे पण आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. म्हणून आपण काय करू, ह्या एक्झाम्पलकडे विशेष लक्ष देऊ. ठीक आहे. आता एक्झाम्पल काय सांगतंय आपल्याला बघा, आपल्याला एक गर्ल सांगितलेली शीतल नावाची. शीतल आणि तिच्यासोबत आहे तिचा भाऊ असेल प्रशांत. शीतल अँड प्रशांत होम. हे दोघं काय करतायत, यांच्या घरापासून निघतायत आणि काय करतायत, एक रस्ता फॉलो करतायत. त्याला आपण काय म्हणू, पाथ ए. हा रस्ता फॉलो करून ते किती अंतर जात आहेत, 500 मीटर्स. 500 मीटर अंतर जात असताना ते काय करतायत, एका गर्लच्या घरी पोहोचतायत. त्या गर्लचं नाव काय आहे, संगीता. आपण असं म्हणू, संगीताज होम. मग हे दोघं बहीण भाऊ काय म्हणू आपण, संगीताच्या घरी पोहोचतात. आणि मग आपण काय म्हणतो, संगीता, शीतल आणि प्रशांत हे तिघं मिळून कुठं जातात, आपल्याकडे स्कूलकडे पोहोचतात. आता हे तिघं मिळून स्कूलकडे जातात. याला आपण काय म्हणू, पाथ ए फॉलो केला होता त्यांनी 500 मीटरचा. इथं आपण म्हणू त्यांनी काय केलं, पाथ बी फॉलो केला, तो होता आपल्याकडे 1200 मीटर्सचा. पाथ बी फॉलो केला त्यांनी 1200 मीटरचा. मग आता बघा, तुम्हाला कळलं पाहिजे, आपल्याला डिस्टन्स ज्यावेळी म्हटलं जातं त्यावेळी काय म्हटलं होतं आपण, डिस्टन्सची डेफिनेशन काय होती, द ॲक्च्युअल लेंथ ऑफ पाथ फॉलोड बाय अन ऑब्जेक्ट. ॲक्च्युअल लेंथ किती गेली, शीतल प्रशांतला स्कूलपर्यंत पोहोचायचं, त्यांनी ॲक्च्युअल लेंथ किती ट्रॅव्हल केली, 500 मीटर आणि 1200 मीटर, दॅट इज 1700 मीटर. म्हणजे आपण काय म्हणू, 1700 मीटर त्यांना काय करावं लागलं, टोटल ट्रॅव्हल करावं लागलं. ते झालं डिस्टन्स. पण आता आपण काय म्हटलं, यांच्यात आणि हिच्यात काय झालं, भांडण झालं. आणि हे हिला न घेता डायरेक्ट स्कूलला जायला निघाले. म्हणजेच काय, शीतल आणि प्रशांतने काय केलं, डायरेक्ट स्कूलचा रस्ता पकडला. त्याला आपण असं म्हणू, पाथ सी म्हणू. मग या पाथ सीने जेव्हा हे गेले त्यावेळी आपण काय म्हणतो, त्यांना जे अंतर जावं लागलं ते किती जावं लागलं, आपण म्हणतो
1300 मीटर्स, 1300 मीटर अंतर त्यांना जावं लागलं. मग आता मला सांगा, जर आपण म्हटलं टोटल अंतर किती गेले होते 1700 मीटर्स, शॉर्टकटने ते डायरेक्ट स्कूलपर्यंत पोहोचले, किती पोहोचले 1300 मीटर. मग आपण काय म्हणणार, डिस्टन्स किती होतं 1700 मीटर आणि डिस्प्लेसमेंट किती होते आपल्याकडे 1300 मीटर. मग आपल्याला पहिली गोष्ट जी विचारलेली ती काय, आपल्याला विचारलं त्यांनी काय, फाइंड आउट शीतल्स स्पीड अलॉंग पाथ ए. पाथ ए ने जेव्हा शीतल जाते तेव्हा तिचं स्पीड काय होता असं आपल्याला विचारले. स्पीडचा फॉर्म्युला सिम्पलच आहे आपल्याकडे, डिस्टन्स अपॉन टाइम. तो फॉर्म्युला आपण इथं वापरू. आता मागाशीच आपण शोधला म्हणजे काय, बुकमधूनच आपण बघितला होता. मग आता काय म्हटलं आपण, शीतलचा स्पीड आहे आपल्याकडे डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स आपल्याला माहिती किती गेली शीतल पाथ ए ने 500 मीटर्स, अपॉन टाइम किती लागला तिला, बुकमध्ये दिलेला आहे आपल्याला 5 मिनिट्स. आता जो काही आपल्याला टाइम दिला तो मिनिटमध्ये दिला, म्हणजे आपला आन्सर कसे देणार आहे, मीटर पर मिनिटमध्ये. मग आपल्याला माहिती सिंपल कॅल्क्युलेशन आहे, 5 1 जार 5, 2 0 आहे तसेच, म्हणजेच काय येईल आपल्याकडे 100 मीटर पर मिनिट. हा काय आपल्याकडे शीतलचा स्पीड अलॉंग पाथ ए. ठीक आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये, एकदम सिंपलची कन्सेप्ट आहे जी आपल्याला डोळ्यासमोर आहे. आता हे झालं आपल्याकडे पाथ ए ने काढला आपण. सेम आपल्याला काय करायचंय, शीतलचा स्पीड काढायचा आहे पाथ बी ने. मी काय करणार, मी इथे फक्त हे चेंज करणार, माझ्याकडे लिहिलेलं मॅटर पाथ बी, बाकी फक्त व्हॅल्यू चेंज करणार. तुम्ही पाहिजे तर तुम्ही सगळं चेंज करू शकता. आता आपल्याला काय, पाथ बी ने आपल्याला काय काढायचं आहे, शीतलचा स्पीड काढायचा आहे. मग आता शीतलचा स्पीड पाथ बी ने काढत असताना आपल्याला माहीत असलं पाहिजे काय होणार आहे, डिस्टन्स किती गेली शीतल पाथ बी ने 1200 मीटर, 1200 मीटर्स. जायला तिला वेळ किती लागला 24 मिनिट्स. बुकमध्ये आपल्याला हा पण टाईम दिलेला आहे. मग आपण जर कॅल्क्युलेशन केलं 12 1 जार 12, 12 2 जार 24 आहे की नाही, आणि आपल्याकडे 1 × 2 0 आहे असे राहिले, तर आपल्याकडे काय झालं 100, 2 1 जार 2, 250 जार 100, म्हणजे आपल्याकडे किती राहील 50 मीटर पर मिनिट. बऱ्याच जणांना कॅल्क्युलेशनमध्ये खूप प्रॉब्लेम होतो. बेसिक चांगलं असेल मॅथमॅटिक्सचं तर अशा डिव्हिजन आपण पटकन करू शकतो. आपल्याला माहिती काय, वरती काय याचा हाफ नंबर आहे, म्हणजे आपल्याकडे जे आन्सर येणार ते पण किती यायला पाहिजे, हाफ नंबर यायला पाहिजे. 100च्या हाफ किती होतात 50. ठीक आहे, तर मग हा झाला आपल्याकडे शीतल स्पीड अलॉंग पाथ बी. आता आपल्याला काय शोधायचं आहे, आपल्याला विचारलं त्यांनी शीतलचा ॲव्हरेज स्पीड काढा म्हटले. आता ॲव्हरेज स्पीड काढण्याचा पण फॉर्म्युला मी तुम्हाला ऑलरेडी देऊन ठेवलेला आहे. काय असतो ॲव्हरेज स्पीड, आपल्याला माहिती ॲव्हरेज स्पीड काय आहे, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. मग आपण काय होणार, शीतल्स ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. मग टोटल डिस्टन्स किती गेली शीतल पाथ ए पासून पाथ बी पर्यंत, ते आपल्याला माहिती किती होती ती 500 मीटर प्लस 1200 मीटर. आणि टाइम किती लागला आपल्याला माहिती 500 मीटर जायला तिला लागले होते 5 मिनिट्स, प्लस पुढचे आपल्याला 1200 मीटर जायला तिला टाइम किती लागला 24 मिनिट्स. मग आपल्याकडे व्हॅल्यू काय येईल बघा, यालाच आपण कंटिन्यू करू. किती येईल आपल्याकडे 500 आणि 1200 किती येतील 1700 मीटर डिवायडेड बाय टाइम किती येईल आपल्याकडे 24 आणि 5 29 मिनिट्स. ठीक आहे, मग आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याकडे काय येतं याचा आन्सर, सिम्पली आपण जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याकडे येतं 58.6. किती येतं आपल्याकडे 58.6 मीटर पर मिनिट. किती येतं 58.6 मीटर पर मिनिट. हा झाला आपल्याकडे शीतलचा ॲव्हरेज स्पीड. आणि आता आपल्याला लास्टला विचारलं त्यांनी, व्हॉट इज द वेलॉसिटी ऑफ शीतल. शीतल तिकडे जात असताना तिची वेलॉसिटी काय असेल. आता शीतलची वेलॉसिटी काढायची म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली शीतल वेलॉसिटी काढायची म्हटल्यानंतर वेलॉसिटीमध्ये काय येतं डिस्प्लेसमेंट. शीतल इकडे तर जाणार नाही, डिस्प्लेसमेंट करेल. मग आपण काय सांगतो सरळ सर, शीतल्स वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट किती केलं शीतलने 1300 मीटर अपॉन टाइम काय आपला सेम राहणार आहे. इथून इकडे जायला जेवढा लागत होता तेवढा ती टाइमपास करत गेले असेल. मग किती होईल तो 29 मिनिट्स. आणि जर आपण कॅल्क्युलेशन केलं
तर कॅल्क्युलेशनचा रिझल्ट किती मिळतो आपल्याला? सो वी गेट 44.83. किती मिळतं आपल्याला? 44.83 मीटर पर मिनिट. ही काय आपल्याकडे शीतलची वेलॉसिटी. तर या पद्धतीने आपण बघा, आपण जे मागाशी 3 फॉर्म्युले शिकलो होतो, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. दुसरा फॉर्म्युला आपण शिकलो होतो ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. आणि तिसरा जो फॉर्म्युला आपण शिकलो होतो तो काय होता? वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. हे तिन्ही फॉर्म्युले आपण काय केले? कम्प्लिटली यूज केले. यानंतर आपण बघा, हा प्रॉब्लेम आता कळला असेल, याच्यामध्ये काही डाऊट नसेल. काही डाऊट असेल तर नक्की कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत येऊ द्यायचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. आता डिस्टन्स डिस्प्लेसमेंटचा टॉपिक झाला, स्पीड वेलॉसिटीचा टॉपिक झाला. आता आपल्याकडे पुढे जाऊन एक टॉपिक येतो. तो टॉपिक असेल आपल्याकडे दॅट इज रिलेशनशिप बिटवीन स्पीड अँड टाईम किंवा स्पीड आणि बाकीच्या क्वांटिटी. आता यांच्यामध्ये रिलेशन समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं बेसिक गरजेचं आहे. जे बेसिक आपल्याला ऑलरेडी प्रिव्हियस स्टँडर्ड्समध्ये शिकवलं गेलेलं पाहिजे. नसेल तरी आता थोडंसं रिवाईज करू, आपण उजळणी करू. सपोज मी काय केलं, माझ्याकडे ए कोणती तरी एक आपण काय म्हणू एक क्वांटिटी असेल, स्केलर वेक्टर सोडून द्या, ए एक क्वांटिटी माझ्याकडे आणि आपल्याकडे काय आहे बी एक क्वांटिटी. हे 2 क्वांटिटीज आहेत आपल्याकडे, यांच्यामध्ये मी एक सिम्बल टाकला. हा जो सिम्बल आहे याला आपण काय म्हणतो? डायरेक्ट प्रपोर्शन. या सिम्बलला आपण काय म्हणतो? डायरेक्ट प्रपोर्शन. आता या डायरेक्ट प्रपोर्शनचं मिनिंग काय असतं? सिम्पली आपण काय सांगतो, डायरेक्ट प्रपोर्शन कशाला म्हणायचं? एखाद्या ऑब्जेक्टची किंवा एखाद्या क्वांटिटीमध्ये जर चेंज होत असेल तर अल्टिमेटली तोच चेंज आपल्याला दुसऱ्या क्वांटिटीमध्ये बघायला मिळतो. थोडक्यात आपण असं जर म्हटलं, स्पीड जर आपला वाढला, जर याला आपण स्पीड म्हटलं, तर अल्टिमेटली आपण काय सांगू? आपल्याकडे जी काही दुसरी बी आपल्याकडे टर्म असेल ती पण काय होणार आहे? वाढणारच आहे. ए टर्म जर वाढली तर बी टर्म पण वाढणार आहे. सपोज आपण असं म्हटलं की ए टर्म काय झाली? कमी झाली, तर ऑब्व्हियसली काय होणार आहे? बी टर्म पण काय होईल? कमी होईल. ज्यावेळी एक वाढतं दुसरं पण अल्टिमेटली वाढतं, एक कमी होतं दुसरं पण अल्टिमेटली कमी होतं. ह्या टर्मला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो डायरेक्ट प्रपोर्शन. ठीक आहे, आता दुसरी कन्सेप्ट बघू आपण याच्यातलीच, कारण ही गोष्ट आपल्याला पुढे जाऊन लागणार आहे. सपोज ही जी गोष्ट होती आपल्याकडे ए आणि बी, या बीला मी काय केलं ना 1/b असं जर लिहिलं आणि यांच्यामध्ये जर प्रपोर्शनॅलिटी साईन टाकलं, प्रपोर्शनॅलिटी साईन हे जर टाकलं, तर याचा अर्थ काय होतो? याला आपण काय म्हणतो? याला म्हणतो आपण इनव्हर्स प्रपोर्शन. याला आपण काय म्हणतो? इनव्हर्स प्रपोर्शन. आता काय असतं इनव्हर्स प्रपोर्शन? याच्यामध्ये सिम्पलची टर्म अशी होते, याला जर आपण 1/, मध्ये लिहित असलो तर आपल्याला माहीत पाहिजे काय? जर एक क्वांटिटी वाढते तर अल्टिमेटली दुसरी काय होते? कमी होते. जर एक क्वांटिटी काय होते? अल्टिमेटली कमी होते, तर दुसरी क्वांटिटी काय होते? वाढते. जर आपण असं बघितलं, अपोजिट असतील, एक वाढतंय दुसरं कमी होतंय, एक कमी होतंय दुसरं वाढतंय, तर याला आपण काय म्हणतो? इनव्हर्स प्रपोर्शन. आता ह्या टर्मचा आपल्याला यूज कुठं करायचं आहे? बघा, सिम्पलची केस सिनारिओ आहे आपल्याकडे. एक मुलगा आहे जो बाईकने काय करतोय? घराकडे जातोय आणि घराकडे जात असताना तो मस्तपैकी हेडफोन लावून म्युझिक ऐकत जातोय. पण अचानक त्याला पप्पांचा फोन येतो. त्याच्या फोन आल्यानंतर तो गडबडतो, फोन उचलतो आणि पहिलं म्हणतो, हा पप्पा बोला. पप्पा म्हणतात, मला अर्जंटली कुठेतरी जायचं आहे, गाडी घरी घेऊन ये. आता गाडी घरी घेऊन ये, अर्जंट जायचं आहे म्हटल्यानंतर तो मुलगा काय करेल? ऑब्व्हियसली त्याच्याकडे हातात असणार आहे ॲक्सिलरेटर, त्याला जोरात ओढेल. तो जोरात ओढल्यामुळे झालं काय? गाडीचं स्पीड वाढेल आणि स्पीड वाढला तर अल्टिमेटली त्याला जायला लागणारा अंतर तर कमी नाही होणार, तेवढंच जायचं आहे, पण जायला लागणारा काय कमी होणार आहे? टाईम कमी होणार आहे. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की नाही, जर स्पीड वाढला तर अंतर काय होणार आहे? आपल्याकडे कमी होणार आहे. अंतर कमी होणार आहे का टाईम कमी होणार आहे? टाईम. मग आपण असं म्हणू शकतो की नाही, एक वाढतंय दुसरं कमी होतंय, याच्यामध्ये आपण कोणतं साईन टाकू शकतो? इनव्हर्स प्रपोर्शनचं. कन्सेप्ट क्लिअर आहे आता? इनव्हर्स प्रपोर्शन साईन काय दाखवतं आपल्याला? एक वाढतं तर दुसरं काय होतंय? कमी होतंय. जेवढा तो जोरात जाईल बाईकवरती तेवढा त्याला जायला लागणारा टाईम काय होईल? कमी होईल. म्हणून ही कन्सेप्ट आपल्याकडे असेल. स्पीड आणि टाईमचं काय रिलेशन आहे? स्पीड वाढलं तर टाईम कमी होतो, स्पीड कमी झालं तर टाईम जास्त लागेल पोहोचायला. ठीक आहे, तर हे झालं आपल्याकडे एक रिलेशनची टर्म. आता पुढचा जो टॉपिक आहे आपल्याकडे खूप इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे. या टॉपिकला आपण काय म्हणू? सरळ सरळ ह्या टॉपिकचं नाव असेल आपल्याकडे युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता हा टॉपिक आपल्यासाठी काही नवा नाही आहे. हा टॉपिक आपण ऑलरेडी 7th स्टँडर्डपासून शिकत आलो आहे. युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. कशाला म्हणायचं युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन? कशाला म्हणू शकतो आपण? यासाठी आपल्याला काय करायचं? सिम्पलची टर्म आहे. आपण काय बघू? सगळ्यात पहिलं आपल्याला इकडे दिलेला आहे टाईम. आता हा
कन्सेप्ट क्लिअर झाला ना, ही कन्सेप्ट क्लिअर झाली तर तुम्हाला हा अख्खा टेबल आहे ना इतका सिम्पल वाटेल का तुम्ही बघितले सांगू शकता की युनिफॉर्म मोशन आहे की नॉन युनिफॉर्म मोशन आहे. बघितले सांगू शकता. आता बघा आपल्याकडे दिलाय टाइम. 3 मित्र दिले आपल्याला, अमर, अकबर आणि अँथनी, आणि ह्या तिघांना काय करायचं, एका ट्रिपवरती फिरायला जायचं. फिरायला जाताना तिघं काय बोलले, तिघं म्हटले आमच्यासोबत आमची फॅमिली आहे, आपण काय करू सेपरेट गाड्यांनी जाऊ. आणि तिघंही 3 गाड्या घेऊन निघाले. आता हे तिघं 3 गाड्या घेऊन निघाले, मग ऑब्वियसली गोष्ट आहे की नाही, तिघांना निघण्याचा टाइम जरी सेम असला पण ते अंतर किती कापतायत हे पण गरजेचं आहे की नाही. मग आपण काय करू, सरळ आपल्याकडे पहिला जो टॉपिक येतो तो काय दिलेला आहे आपल्याला, इकडे दिलेला आहे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. याला आपण असं म्हणतो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन किलोमीटर्स. आपल्याला काय सांगितलं, हे जेवढं अंतर गेले ते कशात दिलं आहे आपल्याला, किलोमीटरमध्ये. मग आता आपण सगळ्यात पहिलं बघू कोण कोण आहे आपल्याकडे. पहिला होता आपल्याकडे अमर, नंतर आहे आपल्याकडे अकबर, आणि लास्टला आहे आपल्याकडे अँथनी. आता या तिघांची आपल्याला किती अंतर कापलं यांनी ते दिलेलं आहे. आता इथं बघा आपल्याला टाइम दिलेला आहे त्यांनी, सकाळी 5 वाजता यांची काय झाली, ट्रिप ऑर्गनाईज झाली. 5 नंतर आपल्याला दिले 5:30, नंतर दिलं आपल्याला 6 दिले, 6:30, 7, आणि नंतर आपल्याला दिले 7:30, आणि लास्टला आपल्याला दिले 8ला ते काय झाले, डेस्टिनेशनवरती पोहोचले असतील. पुढे जाऊन आपल्याला काय सांगण्यात आलं, आता आपल्याला प्रत्येकाने, अमरने, अकबरने, अँथनीने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले त्याच्याबद्दल आयडिया दिलेली आहे. मग अमरच्या बाबतीत आपल्याला दिलेलं आहे बघा, किती दिलेलं आहे, सरळ आपल्याला दिलं आहे 5 AM तो गेला 0. ऑब्विसली निघल्यानंतर काय अंतर कापणार आहे ना, 0. नंतर 5:30 तो गेला किती, 20. 6 AM तो गेला 40, नंतर तो गेला 60, नंतर तो गेला 80, नंतर तो गेला 100, आणि लास्टला तो जे पोहोचला तो गेला तो किती, 120 किलोमीटर्स. हे झालं आपल्याकडे अमरच्या बाबतीत. आता आपण अमरचं एक्झाम्पल समजून घेतोय आणि नंतर आपण अकबरचं पण घेतोय. आता अकबरचे ज्या व्हॅल्यूज दिले आहेत आपल्याला त्या काय दिले आहेत, 0, 18, 36, 42. नंतर आपल्याला पुढे जाऊन दिलेले आहेत, किती दिलेले आहेत, 42 नंतर आहे आपल्याकडे 70, 95, 120, 70, 95, आणि लास्टली 120. आणि लास्टला आपल्याला दिला अँथनी. तर अँथनीच्या बाबतीत पण काय आपल्याकडे 0, 14, 84. ठीक आहे. आता आपण काय सरळ म्हणू, असं तिघांच्या व्हॅल्यू दिले आहेत. मग आता युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन यांना कसं डिफाईन करणार बरं आपण. सिम्पलची टर्म आहे बघा. इथं आपल्याला सगळ्यात पहिली एक छोटीशी गोष्ट कळली पाहिजे, टाइम इंटरव्हलचा डिफरन्स काढता आला पाहिजे. बघा बरं, 5 आणि 5:30 मध्ये किती मिनिटांचं अंतर आहे, 30 मिनिट्सचं. 5:30 आणि 6 मध्ये किती मिनिटाचं अंतर आहे, 30 मिनिट्सचं. 6 आणि 6:30 मध्ये किती मिनिटाचं अंतर आहे, 30 मिनिट्सचं. 6:30 ते 7 किती मिनिटाचं अंतर आहे, 30 मिनिट्सचं. 7 ते 7:30 आहे 30 मिनिट्स, आणि 7:30 ते 8 आहे 30 मिनिट्स. म्हणजे इकडे बघा कंटिन्यू एक सेम टाइमचा काय पास होतोय, इंटरवल पास होतोय. याचा अर्थ टाइम इंटरवल तर सेम आहे. मग आता पहिल्यांदा आपण पकडू अमरच्या बाबतीत आपण बघू. अमरने सुरुवातीच्या पहिल्या 30 मिनिटात किती अंतर कापलं, 20 किलोमीटर्स. पुढच्या 30 मिनिटात किती कापलं, 20 किलोमीटर्स. पुढच्या 30 मिनिटात किती घेतलं, 20, परत किती 20, परत किती 20, आणि लास्टला किती 20. मग आता आपण काय सांगू शकतो याच्यावरून, बघा आपल्याला सांगायचं एवढंच आहे. ही डेफिनेशन तुम्ही वाटलंच तर बोलणं ऐकून तुम्ही हिला लिहू शकता. इफ अॅन ऑब्जेक्ट क्रॉसेस, किंवा काय म्हणतो आपण, इफ अॅन ऑब्जेक्ट कवर करतंय काय, इक्वल डिस्टन्स आहे बघा, 20, 20, 20, 20. इफ अॅन ऑब्जेक्ट कवर्स 20 किलोमीटर. आता असं म्हटलं आपण 20 इथं म्हणतोय, पण त्या केसमध्ये आपण काय होणार, इफ अॅन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. ठरलेल्या टाइम इंटरवलमध्ये ठरलेलं अंतर जर एखादं ऑब्जेक्ट जात असेल तर त्याच्या मोशनला आपण काय म्हणतो, युनिफॉर्म लिनियर मोशन. याला आपण काय म्हणू, अमरची मोशन कोणती होती आपल्याकडे, अमर काय करत होता, कोणती मोशन दाखवत होता, युनिफॉर्म.
कळलं असेल आपल्याला अमर काय करत होतं ते. आता आपल्याकडे येतो अकबर. अकबरच्या बाबतीत आपण आता स्वतःहून आपलं डोकं लावू. काय टाइम इंटरव्हल तर चेंज होणार नाही, सगळ्यांचा सेम आहे. मग आपण काय म्हणतोय, अकबर पहिल्या इंटरव्हलमध्ये गेला 18 किलोमीटर, दुसऱ्यात गेला 18 किलोमीटर, 18 टू जा 36, तिसऱ्यात तो किती गेला 6 किलोमीटर, चौथ्यात तो किती गेला बरं 42 टू 70 म्हटल्यानंतर आपल्याकडे हे 8 आणि हे 28 किलोमीटर गेला इथं. आणि इथं किती गेला तो 25 किलोमीटर गेला. आणि नंतर तो किती गेला परत 25 गेला. पण इथं बघा बरं, इथंच सुरुवातीला 18 आणि इथं 6 आला. याचा अर्थ काय, इक्वल टाइम इंटरव्हलमध्ये इक्वल अंतर नाही का आपलं. मग आपण याची डेफिनेशन कशी बनवतो, इफ द ऑब्जेक्ट डू नॉट ट्रॅव्हल इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरव्हल देन इट इज सेड टू बी इन नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. मग आपण अकबरला कोणता टॅग देणार, नॉन युनिफॉर्म. तिसरा आपल्याकडे राहतोय अँथनी. अँथनीचा डाटा स्टडी करून तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगायचंय अँथनी कोणत्या टाईपची मोशन दाखवतो. ठीक आहे ना, अँथनी युनिफॉर्म दाखवतो का नॉन युनिफॉर्म दाखवतो, हे तुम्ही स्वतःचं लॉजिक वापरा. कमेंट सेक्शन ओपन आहे आपल्यासाठी, तिथं बघून आपल्याला सांगायचं. ठीक आहे. आता आपल्याकडे शेवटची एक कन्सेप्ट येते, त्याला आपण म्हणतो ॲक्सेलरेशन. आता याला समजला असेल हा टेबल, तर आपण याला इरेज करून टाकू. आता शेवटची एक टर्म राहते आपल्याकडे जी आपल्याला आज शिकायची आहे. लेक्चर थोडंसं मोठं होतं आहे, मी म्हटलं होतं आधीच लेंदी वाटेल. आणि त्यातल्या रात्रीच्या वेळी लेक्चर रेकॉर्ड होतं आहे म्हटल्यानंतर कसं आहे, रात्रीचं कसं असतं सायलेन्स असतो, डिस्टर्बन्स कमीत कमी असतो, त्यामुळे रात्रीची वेळ निवडली लेक्चर रेकॉर्ड करण्यासाठी. आता बघा आपल्याकडे पुढं जाऊन आपण काय सांगतोय, आपल्याकडे आहे पुढची एक शेवटची टर्म घेऊ आपण आजची, ती असेल आपल्याकडे ॲक्सेलरेशन. कशाला म्हणायचं ॲक्सेलरेशन, आपल्याला माहिती मागाच्या मुलाचं एक्झाम्पल परत येते बघा. त्याने ज्यावेळी त्याला त्याच्या पप्पांचा फोन आला असेल, त्याने काय केलं, गाडीचा ॲक्सेलरेटर ओढला. आणि ॲक्सेलरेटर ओढल्यामुळे काय झालं, गाडीचा स्पीड वाढला. म्हणून आपण ॲक्सेलरेशन जर डिफाईन करायचं ठरलं तर आपण त्याला काय सांगतो बरं, तो ज्यावेळी सलग चालला असेल तो मुलगा एकदम सायलेंट स्पीडने, त्यावेळी त्याचा इनिशियल काहीतरी स्पीड होता, इनिशियल काहीतरी वेलॉसिटी होती, सुरुवातीची वेलॉसिटी होती. फोन आल्यानंतर त्याने ॲक्सेलरेटर पिरगाळला. याचा अर्थ काय झालं, वेलॉसिटी बदलली, वेलॉसिटी काय झाली, जास्त झाली. जी जास्त झाली ती काय होती, त्याची फायनल वेलॉसिटी. जी आधी कमी होती ती काय होती, त्याची इनिशियल वेलॉसिटी. याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो, वेलॉसिटीमध्ये काय झाला, चेंज झाला. पण हा चेंज होण्यासाठी काहीतरी टाईम लागला असेल. मग आपण काय सांगतोय, ॲक्सेलरेशनला डिफाईन करायचं तर कसं करणार आपण, द रेट ऑफ चेंज ऑफ velocity, the rate of change of velocity with respect to time is the acceleration. म्हणजे सरळ सरळ एखाद्या ऑब्जेक्टची काय चेंज होती, वेलॉसिटी चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइम सोबत त्याची वेलॉसिटी चेंज होत असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, ॲक्सेलरेशन. ही डेफिनेशन असेल आपल्याकडे. आणि कोणीही तुम्हाला म्हणत नाही की टेक्स्टबुकमधली डेफिनेशन लिहा. डेफिनेशन कधी कधी आपल्याला समजलेली कन्सेप्ट आपण कोणत्या शब्दात मांडतो त्याला आपण डेफिनेशन म्हणतो. कुणीही तुम्हाला फोर्स नाही करू शकत का टेक्स्टबुकमध्ये आहे तसं वर्ड टू वर्ड लिहा. ठीक आहे. आता आपण बघू ॲक्सेलरेशनला आपण डिफाईन तर केलं, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, वेलॉसिटीमध्ये झालेला बदल. मी मागाशीच तुम्हाला सांगितलं होतं ॲक्सेलरेशन आपल्याला बघायचं आहे. मग ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला पण बनवणं गरजेचं असेल. काय होणार याचा फॉर्म्युला, चेंज इन वेलॉसिटी. इथं आपण ऑलरेडी बघितलंय, म्हटलंय आपण इथं तसं, डिवायडेड बाय कशानुसार होतोय हा चेंज, विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग चेंज इन वेलॉसिटीमध्ये काय म्हटलं आपण, स्पीड वाढला याचा अर्थ काय झालं, वेलॉसिटी वाढली. वेलॉसिटी वाढली याचा अर्थ काय झालं, ती झाली आपली फायनल वेलॉसिटी, जिची व्हॅल्यू कशी असेल, जास्त. द फायनल वेलॉसिटी मायनस चेंज होतोय म्हणजेच काय, सुरुवातीची होती ती काय होती, तिच्यापेक्षा जास्त ही होती, म्हणजे काय करतो आपण, मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन काय येईल आपल्याकडे, टाइम. फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम. आता हा आपल्याकडे काय ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे. पण आता हा फॉर्म्युला काय आपल्याकडे कम्प्लिटेड नाही आहे. मग याला कम्प्लीट कसं करणार आपण, ॲक्सेलरेशनला आपण ऑलवेज दाखवतो स्मॉल ए ने, फायनल वेलॉसिटीला आपण ऑलवेज दाखवतो व्ही ने, इनिशियल वेलॉसिटीला आपण दाखवतो यू ने, आणि टाईमला ॲज ऑलवेज आपण दाखवतो टी ने.
या फॉर्म्युल्याला ब्रॅकेटच करून ठेवायचं, कारण हा फॉर्म्युला आपल्याला जेव्हा आपण काय वापरतो, कायनेमॅटिकल इक्वेशन्स कसे आलेत कसे नाही याचा स्टडी करायला घेतो ना, त्यावेळी आपल्याला हा फॉर्म्युला खूप गरजेचा असतो. मग ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आला, एखाद्याला पाहिजे असलं तो इथं लिहू शकतो, काय व्हेअर v इज द फायनल वेलोसिटी, u इज द इनिशियल वेलोसिटी आणि t कोण आहे आपला, t इज द टाइम. हे तर सांगायची गरज नाही. ॲक्सेलरेशन, तर या पद्धतीने आपल्याकडे काय असेल, ॲक्सेलरेशनचं काय असेल, कन्सेप्ट असेल. आता याच्यावरूनच आपल्याकडे एकदम छोटासा 1-2 मिनिटाचा टॉपिक येतो, ज्याला आपण काय म्हणतो, टाइप्स ऑफ ॲक्सेलरेशन. टाइप ऑफ ॲक्सेलरेशन बघायचे आपल्याला, याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही वाटलंच तर नोट्स लिहू शकता. टाइप्स ऑफ ॲक्सेलरेशन आपण काय म्हणतो, आता 3 टाईपचं ॲक्सेलरेशन असतं आपल्याकडे. 3 टाईपचं ॲक्सेलरेशन कोणकोणतं, तर खूप सिम्पल टॉपिक, याला खूप लोक अवघड करून सांगायला ट्राय करतात, एवढी काही गरज नाही आहे. 9th स्टँडर्डच्या मुलांनी हे टॉपिक असे समजून ठेवायचे. पहा, सगळ्यात महत्त्वाचं आपण काय म्हणतोय, टाईप्स. आता ॲक्सेलरेशनचेच टाईप्स बघतोय आपण. त्यामध्ये पहिला टाईप येतो आपल्याकडे पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. आता मी शॉर्टमध्ये ॲक्सेलरेशन लिहिलंय तुम्हाला कळावं म्हणून, आणि जागा पण लिमिटेड आहे म्हणून. पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन कशाला म्हणायचं, जर आपण ॲक्सेलेटर वाढवला गाडीचा तर काय होतंय, वेलॉसिटी वाढतं, तसं काय वाढतं, ॲक्सेलरेशन वाढतं. म्हणून आपण काय सांगतोय, increase in velocity increases, the increase in velocity increases acceleration, then it is positive acceleration. It is positive acceleration. कळलं, ॲक्सेलेटर वाढला, वेलॉसिटी वाढली, वेलॉसिटी सोबत कोण वाढला, ॲक्सेलरेशन वाढलं. ते ॲक्सेलरेशन जेव्हा वाढतं त्याला काय म्हणतो आपण, पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. दुसरा जो टाईप आहे आपल्याकडे तो आहे आपल्याकडे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. आता निगेटिव्ह म्हटल्यानंतर काय, समोर कुत्रा आलं, गतिरोधक आला, तर आपण काय करतो, ॲक्सेलरेटर कमी करतो. ॲक्सेलरेटर कमी केलं तर काय होतं, गाडी स्लो होते. म्हणजेच आपण काय म्हणतो, डिक्रीज इन वेलॉसिटी डिक्रीजेस, decrease in velocity decreases acceleration. पुढे कंटिन्यू करा, then it is negative acceleration. ठीक आहे. आणि लास्टला आपल्याकडे असतं झिरो ॲक्सेलरेशन. आता कशाला म्हणायचं झिरो ॲक्सेलरेशन, ज्यावेळी एखादा मुलगा गाडीवरती निवांत चाललाय, एखादी मुलगी गाडीवरती निवांत चालली आणि गाडीवरून जात असताना तिच्या स्पीडमध्ये कोणताही चेंज येत नाही, रस्ता सुमसान आहे, ज्या स्पीडने ॲक्सेलेटर लावून धरलाय तो स्पीड आहे. जर ॲक्सेलरेशन आणि वेलॉसिटीमध्ये काही चेंजच आला नाही तर त्याला आपण काय म्हणतो, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन नाही, पॉझिटिव्ह नाही, त्याला आपण काय म्हणतो, झिरो ॲक्सेलरेशन. आपण काय म्हणतो, नो चेंज इन इदर वेलॉसिटी ऑर ॲक्सेलरेशन, देन सच काइंड ऑफ ॲक्सेलरेशन इज झिरो ॲक्सेलरेशन. बघा, एवढी मोठी कन्सेप्ट बुकमध्ये पण आपल्याला खूप मोठा पॅरा दिलेला असेल किंवा एक लाईनमध्ये ओढवायचा असेल, पण समजलेली कन्सेप्ट मात्र आपण कितीतरी वेळा लिहू शकतो. ही आपल्याकडे काय असेल, याची फायनल डेफिनेशन असेल. तुम्ही पाहिजे तर याचा पण स्क्रीनशॉट घेऊ शकता. मी हे शॉर्टमध्ये लिहिले, तुम्हाला माहिती आहे कसं लिहायचं आहे, आता मी शिकवलेलं पण आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजचं आपलं लेक्चर असेल. आज आपण बघितले कोणकोणते टॉपिक बघितले. आपण सगळ्यात पहिले बघितलं व्हॉट इज मोशन, नंतर आपण बघितलं काय डिस्टन्स डिस्प्लेसमेंटमधला डिफरन्स बघितला, कन्सेप्ट क्लिअर केली. नंतर आपण स्पीड वेलॉसिटी बघितलं, ॲव्हरेज स्पीड बघितला, शीतलचं एक एक्झाम्पल घेतलं, त्या एक्झाम्पलवरून आपण स्पीड, ॲव्हरेज स्पीड, वेलॉसिटी तिन्ही काढायला शिकलो. त्यानंतर आपण बघितलं काय स्पीड आणि टाईममध्ये काय रिलेशन असतं, इनवर्स प्रपोर्शन असतं. नंतर आपण बघितलं काय युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. अँड लास्टला आपण काय बघितलं, ॲक्सेलरेशन अँड इट्स टाईप. तर या पद्धतीने आजचं आपलं लेक्चर असेल. हे लेक्चर आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथून पुढे रेग्युलर लेक्चर ऐकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू.